भाजपचे बाळासाहेब आहेत. धनंजय दादाने जो विषय मांडला होता बोला. मगाशी भारतीय जनते संदर्भात, बीजेपी संदर्भात, मी हो. त्यांना सांगू इच्छितो, इंडिया आघाडी ही जे काय बनलेली आहे, आता सर्वांच्या लक्षात आलं का ही आघाडी फक्त स्वार्थासाठी बनलेली आहे. हं. जिथं त्यांचा स्वार्थ तिथे ते एकत्र येतात आणि जिथं स्वार्थ नाही तिथे एकमेकाच्या विरोधात उभे राहतात. आता तुम्ही जर पाहिलं असेल दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी, स्वतः राहुल गांधीजींनी केजरीवालजी यांच्यावरती आरोप केलेत प्रचारामध्ये त्यांच्या. म्हणजे हे फक्त स्वार्थासाठी. आणि त्याने हं. दुसरा जो मुद्दा मांडला मुख्यमंत्री पदासाठी, बीजेपी असा एक पक्ष आहे याच्यामध्ये कोणी व्यक्ती स्वार्थासाठी किंवा मला मुख्यमंत्री बनायचं किंवा याला मुख्यमंत्री बनवायचं असं ठरवून करत नाही. तुम्ही हं. इतर राज्यामध्ये पाहिलं असेल, मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, राजस्थान असेल, ही पार्टी ठरवते. हं. पार्टीच्या कमिटीमध्ये मीटिंग होते. जो पण उमेदवार चांगला असेल किंवा उपयुक्त असेल त्या व्यक्ती ठरवला जातो. इथे कोणी खुर्चीसाठी किंवा स्वार्थासाठी हे करत नाही. कारण इंडिया आघाडीचं तुम्ही पहा, महाराष्ट्रामध्ये पहा, आज दिल्लीमध्ये पहा, प्रत्येक जण प्रत्येकाच्या खुर्चीसाठी, प्रत्येकाला मुख्यमंत्री पदासाठी एक अपेक्षेसाठी लढत आहे. हं. प्रत्येकाला एक विचार आपण संघटनेमध्ये जो विचार पाहिजे, हं. विचार हा प्रत्येकाचा एक वेगवेगळे विचार घेऊन चाललेत आणि ते विचार त्यांना कुठेतरी फायदेशीर वाटले ते एकत्र येतात, त्यांना कुठेतरी अयोग्य वाटले का पुन्हा ते एकमेकाविरोधात लढतात. हे आघाडीतील त्यांचे स्वतः कन्फ्यूज आघाडी म्हणू शकतो हं. आपण त्यांना. म्हणजे आमचं एक असं मत आहे. तर स्वतः ते सोबत चाललेत पण त्यांच्यातच एकत्रितपणा नाहीये. म्हणजे बरं. प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. हो. मुख्यमंत्री पद तर लांबचं राहिलं, परंतु जागा लढण्यापासून इलेक्शनच्या मुद्द्यांपर्यंत ते एकत्र नाहीयेत, असं माझं मत मला आहे. एक बाळासाहेब तुमच्या निमित्तानं एक सुरू करायचा विषय तो म्हणजे रेवडीचा. ज्या रेवडी कल्चरबद्दल पंतप्रधान मोदींसह अनेक भाजपचे नेते टीका करत होते आम आदमी पार्टीवर, रेवड्या वाटण्याने देशाचं कसं नुकसान होईल हे त्यावेळी स्मृती इराणी सांगत होत्या. पण आता दिल्लीमध्ये असं बघायला मिळालं की तुम्ही 100 युनिट वीज मोफत देत असाल तर आम्ही 200 देतो, गॅस देताय तर आम्ही अख्खी गॅस आणि शेगडी देतो, आणि या लेवलला सगळं चाललेलं होतं. बाकी ते लाडकी बहीण वगैरे तशा योजना तिथे बघायला मिळतात आणि याबाबतीत टीका दोघांवर आहे. हे कुठे घेऊन जाणार आहे? किती योजना, किती रेवड्या? आता विषय कसा आहे, हा जसं आपण महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना राबवली, ती हं. सक्सेस झाली. सरकार हे जनतेसाठी असतं. हं. जनतेला जी अपेक्षा असते ती सरकारने पूर्ण केली पाहिजे. हा उद्दिष्ट त्याच्या मागचा असतो. आपण जनतेच्या काय गोष्टी आहेत, जनतेसाठी आज पण आपण मोदी साहेबांनी दिल्लीमध्ये पण काही गोष्टी ऑलरेडी याच्यामध्ये केल्यात सरकार हं. आल्यावरती. त्या सुद्धा सरकारकडून पूर्ण होणार. तसाच महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना सक्सेस झालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून बऱ्याच भगिनींना त्याचा फायदा झालाय आणि हं. त्या माध्यमातून त्यांची आज चूल पेटते. आपण असं जरी म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. हं. तसंच दिल्लीमध्ये 10 वर्षामध्ये या सरकारने लोकांची अशी अवस्था बिकट केलेली आहे, तर त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी जनतेला बीजेपीची आणि बीजेपी सरकारचीच गरज आहे. हे जनतेने ठरवलंय. तुम्हाला हं. आता आकडे दिसतातच आहेत आणि आम्ही जे तळागाळात जाऊन फिरलोय. दिल्ली हे आपलं म्हणजे कॅपिटल आहे, भारताचं नाक आहे. बरं. त्या कसं असलं पाहिजे, हं. हे जर आपण दिल्लीत पाहिलं तर म्हणजे आपल्याला कुठेतरी एक लाज वाटते आपल्याला की बाबा दिल्ली एवढं मोठं कॅपिटल आहे, ज्यावेळेस बाहेरच्या ठीक.